अकोला पालिकेचे प्रभाग आरक्षण जाहीर झाल्यावर आता निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे। निवडणुकीसाठी अकोल्यात नेमके कोणते मुद्दे महत्त्वाचे ठरणार आहेत, अकोल्यात समीकरणं कशी असतील, सर्वसामान्यांचा कौल नेमका आहे कोणाला, जाणून घेतले आमच्या प्रतिनिधींनी। आपण आहोत अकोल्यातला सर्वात मोठा बाजार असलेल्या महात्मा फुले जनता मार्केटमध्ये। या ठिकाणाहून सर्व अकोल्यामध्ये भाजीपाला जातो आणि नेमकं या भाजीपाला घेण्यासाठी आलेल्या अकोलेकरांना नेमकं काय वाटतं? आपल्यासोबत काही इथले दुकानदार पण आहेत। अजून बाजार गेला नाही पाहिजे, आमचे मोलमजुरी पोट भरणारी चीज आहे हे, म्हणून आमचं असं म्हणणं आहे की हा बाजारातून जाऊ नये, गोरगरीब पोट भरतात होती। अकोला नगर महानगरपालिकेचा कारभार जो आहे प्रशासकीय आहे तो ठीक आहे, नगरसेवक जे होते हा जो जनता बाजार जो इथून फुटणार आहे या गरीब लोकांची जे रोजीरोटी जाणार आहे त्यामुळे काय आहे, बाकी भूखंड माफीवाले पकडून तुम्ही नगरसेवकवाले इतके आहे की त्यांचे भूखंड माफी पुष्कळ आहेत, त्यांचे खुला करणं जागा या लोकांना गरिबांना का आवडत? ये बाजार उड़ाने का बोल रहे हैं तो बेरोजगार हो जाएंगे लोग, कहाँ जाएंगे? 10,000 दुकान है कम से कम, 10,000 के पीछे 1 लाख लोग खाने पीने वाले, गरीब गुरबा है, कोई फैक्ट्री नहीं यहाँ पे अकोले में है कि फैक्ट्री वगैरह कोई है? हाँ, बेरोजगार हो जाएंगे तो क्या करेंगे? धंधे पानी नौकरी पानी कुछ नहीं, कारोबार कुछ भी नहीं, पहले धंधे पानी नहीं है। हाँ, कहाँ से बताओ क्या करेंगे? महापालिकाने इतकं केलं पाहिजे का हे इथून बाजार नाही उठला पाहिजे आणि हे रस्ते रोड चांगले बनले पाहिजे, सुविधा केली पाहिजे, चिकणी चांगला कचरा पेटी टाकासाठी गाडी पाठवली पाहिजे, रोज कचरा नेला पाहिजे, चांगली सुविधा दिली पाहिजे महापालिकेनं। नाही तर महापालिकेच्या चिठ्ठ्या पाडते तर काय फायदा? नुसते चिठ्ठ्या पाडते ना, झाडाले येत भरपूर ना कचरा ने आले येत आणि बाजार उठते ते पण बाजाराची काही सोय नाही घेऊन राहिली। उलट काय जिकडे कामाची आवश्यकता नाही आहे तिकडे काम होऊन राहिले। नवीन एरियामध्ये तुम्ही जाऊन बघा, नवीन एरियामध्ये कोणती सुविधा नाही, तिथे रोड नाही आहे, रोडच नाही आहे। आता इकडे कसं रामनगर झालं, अनेक एरिया झाले, तिथे रोड असताना डबल रोड करून राहिले, ज्या एरियात लोक टॅक्स मागायला पावती पडून राहिले, पण त्या एरियात रोड नाही आहेत, नाले नाही आहेत, काहीच नाही आहे। सिमेंट रोडवर डांबर टाकतात, सिमेंट रोड डांबर टाकून राहिले। विशेष म्हणजे रोड चांगले असताना त्या रोडला देऊन राहिले। आता समजा माझी महापौर आहे, त्या एरिया रोडचं खरंच काहीच नाही आहे, ते डबल डांबर टाकून राहिले। पण अशा आमच्या नीट आपल्या नगरमध्ये अजूनही नाल्या नाही आहेत, रोड नाही आहेत, कुठली सुविधा नाही आहे। आता तुम्ही गेले ना, रोडच्या आजूबाजूला गटार थांबलेला आहे, भयानक डासाचा इतका त्रास आहे, मच्छराचा खूप त्रास आहे। म्हणजे भ्रष्टाचार आधी नगरसेवक असतानाही होता आणि आताही असं म्हणणं आहे तुमचं? पहिले 20% होता, आता 30% आहे असं म्हटलं चालते। ही अतिशय बोलकी अशी प्रतिक्रिया आहे। जेव्हा नगरसेवक होते तेव्हा 20% भ्रष्टाचार होता, मात्र आता प्रशासक असताना तो भ्रष्टाचार वाढलेला आहे आणि तो 30%वर गेला। मात्र लोकांचे अकोलेकरांचे जगण्या मरण्याचे प्रश्न तसेच आहे। या सर्व लोकांची अपेक्षा आहे की आमचे प्रश्न सोडवा, आमच्या जीवन मरणाचा प्रश्न सोडवा आणि या भागात आपण ज्या जनता बाजारामध्ये येतो इथला बाजार उठवू नका आणि हा बाजार उठवला तर आमच्या आयुष्यातही बाजार उठेल, अशा ज्या भावना ज्या आहे या सर्वांनी व्यक्त केल्या आहेत। उमेश सलोने, एबीपी माझा, अकोला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।